विंटर वेअर आणि लेअरिंग इज वन थिंग दॅट वी फोकस मोर ऑन. दिवसा टेम्परेचर्स या ट्रेकवरती जर बघितलं, दिवसा व्हेरी प्लेझंट, म्हणजे ज्या सीझनमध्ये आपण करतो प्लेझंट टेम्परेचर असतं, 15 ते 20 डिग्रीमध्ये टेम्परेचर असतं. रात्री अबाव 14,000-15,000 फीट असते, मे बी सब झिरो गेले, पण तेव्हा तुम्ही तुमच्या टी हाऊसमध्ये पांघरून घेऊन असता, त्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होत नाही त्या टेम्परेचर. पण कधी कधी असं होतं की चालतानाच बाबा ओव्हरकास्ट झालंय, वारच जोरात आलंय, त्यामुळे लागेल. लोक म्हणतात की हा मग चांगलं जॅकेट घेऊ एकदम -15चं वगैरे, म्हणजे माझं काम संपेल. पण दॅट इज व्हेरी रॉंग. कारण एकतर तुम्ही जेव्हा ट्रेक करताय तेव्हा तुमची बॉडी वॉर्म होत असते, त्यामुळे तुम्हाला एवढं हेवी जॅकेट जर तुम्ही घातलं तर तुम्हाला एका म्हणलं उकडायला लागतं. करेक्ट. मग त्याच्यावरती काय सोल्युशन आहे, तर तुम्ही जॅकेट काढणार. पण जॅकेट काढलं की थंडी काय त्याची नॉर्मल नाही, थंडी वाजणार आहे. सो बेटर आहे तुम्ही लेअर करताय. लेअरिंग मध्ये कसं आहे की तुमचा टी शर्ट आहे, टी शर्टच्या वरती तुम्ही एक फ्लीस जॅकेट घातलंय, त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येकाची कोल्ड बेरिंग कपॅसिटी वेगळी आहे. काही लोकांना 2 फ्लीस लागतात, त्याच्यावरती मी माझं डाऊन जॅकेट किंवा पॅडेड जॅकेट घातलंय. मला उकडायला लागलं, चेन ओपन केली पहिले, तरी उकडते, एक जॅकेट काढलंय, एक जॅकेट आहे माझ्या अंगावरती, त्याच्यात मी करू शकतो. तुम्ही लेअरिंग करणं सोपं आहे, रादर दॅन एकच मोठं जॅकेट घेतलंय. एक्स्ट्रीमिटीज तुमच्या कव्हर करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचे हँड ग्लोव्ज आहेत, सॉक्स आहेत. सॉक्समध्ये सुद्धा बऱ्याच प्रकार मिळतात आजकाल. कॉटन सॉक्स तर येस, जे आपण जनरली स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी वापरतो ते ब्रिदेबल मटेरियल असतं, ते बेटर आहे. पण आता अँटी ब्लिस्टर सॉक्स मिळतात, आणि वुलन सॉक्स हे तुम्हाला रात्री चालताना वुलन सॉक्स अजिबात घालायचे नाहीत, कारण नाहीतर खूप जास्त घाम येऊन प्रॉब्लेम्स जास्ती वाढू शकतात तुमच्या पायाचे, इंजुरीजचे. सो ते फोकसमध्ये जास्ती आहेत गोष्टी.